हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि बघा, आज आपण बनवणार आहोत ही मार्केटसारखी दिसणारी मिठाई अगदी घरच्या घरी, तीही एकदम कमी साहित्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये आणि एकदम भेसळ न होता. कोणत्याही प्रकारची भेसळ यामध्ये अजिबात नाही आहे. एकदम आरोग्यासाठी परिपूर्ण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटच्या भेसळयुक्त मिठाईपेक्षा ही खूप चविष्ट अशी लागते. तर बनवायला खूप सोपी आहे. तर जर संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला ना मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तर दूध इथे मी फुल फॅटवालं घेतलेलं आहे आणि हे जास्त गरम किंवा जास्त थंड नाही आहे. नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. तर दुधाला व्यवस्थित काय करायचं, आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. आपण फक्त इथे 2 ते 3 इन्ग्रीडियंट वापरून ही मिठाई तयार करणार आहोत. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. तर साखर बघा, इथे मी 3 ते 4 चमचे घेतलेली आहे. तर तुम्ही कितपत गोड खाता त्या हिशोबाने तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता. तर बघा, आता इथे साखर यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आपल्याला. आता बघा, इथे मी घेतली आहे दुधाची पावडर. तर इथे मी दुधाची पावडर 2 वाटी घेत आहे. तर डायरेक्ट आपल्याला दुधामध्ये नाही घालायची आहे. डायरेक्ट आपण घातली ना तर काय होईल, याच्या सगळ्या गुठल्या होतील आणि मग मात्र आपली मिठाईची एकदम टेक्स्चर आणि चव दोन्ही खराब होईल. त्यामुळे थोडीशी आता बघा, मी काय केलं, गॅस बंद केलेली आहे. दूध आपलं गरमच आहे, तर गॅस बंद आहे आणि याला काय करायचं आहे, फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. अशा गुठल्यामुळं त्याला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे एकदम एकसारखं मिक्स होईल आणि यामध्ये अजिबात लम्प्स राहणार नाही. बघा, मी आता याला व्यवस्थित असं मिक्स केलं आहे. अजिबात यामध्ये गुठल्या नाही आहेत. आता गॅस पुन्हा सुरू करायचा आहे आणि आता याला काय करायचं आहे, शिजवत राहायचं आहे. कंटिन्यू आपल्याला असं हाताने हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली करपणार नाही. आणि याचं काय करायचं आहे, पूर्णपणे आपल्याला मॉइश्चर, पूर्णपणे पाणी यामधलं सुकून घ्यायचं आहे. तर बघा, आता पाणी जवळ कमी झालेलं आहे. यामध्ये मी घालते आहे 1 चमचा तुपाचा आणि त्यानंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुपाचा सुद्धा आपण आता जास्त वापर केलेला नाही आहोत. तर बघा, आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तूप यामध्ये घातल्यानंतर काय होतं, तुपाची चव तर मस्त येतेच, यामुळे चकाकीसुद्धा येते मिठाईला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं ना, की याची जी खुशबू असते ती मस्त येते. तर बघा, आता आपण अगदी कमी वेळातच हा मावा तयार केलेला आहे. तो पण दुधापासून. त्याला आता आपण काय करूयात, गॅसवरून उतरवून घेऊयात आणि थोडंसं थंड झालं की याला प्लेटमध्ये काढायचं. एकदम थंड नाही करायचं, हलका गरमच आहे. तर याला मी प्लेटमध्ये आता काढून घेते. बघा, जास्त एकदम थंड झालेलं नाही आहे, गरमच आहे. आता याला काय करायचं आहे, सगळं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. चमच्याच्या सहाय्याने मी याला असं मिक्स करून घेते, जेणेकरून हे सगळं एका जागेवर जमेल नाही आणि मग आपली मिठाई पूर्ण शेप खराब होईल. त्यामुळे असं मिक्स करत राहायचं आहे. थोडंसं थंड करायचं आहे, कारण हे गरम आहे आणि मग आपल्या हाताला हे चटके लागू शकतात त्यामुळे थोडंसं चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करायचं आहे. आता बघा, थोडंसं मिश्रण ना थंड झालेलं आहे. आता याला मी काय करते, हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आपल्याला आता थोडंसं हाताला वाटलंच तुम्हाला तर थोडंसं तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता. अगर हे जास्त चिपकत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये तूप वापरा आणि त्यानंतर काय करा, याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर बघा, हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला याला 2 कलरमध्ये बनवायचं आहे. तर तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही एका कलरमध्ये बनवू शकता किंवा कलरचा नाही वापर केला तरीही चालेल. तर आपण मार्केटचा लूक देण्यासाठी इथे थोडासा कलर वापरत आहोत. तर बघा, आता इथे मी ना थोडासा फूड कलर वापरणार आहे. त्या अगोदर मी बघा, काजू आणि बदामाचे बारीक करून अशी काप घेतलेली आहे. तर ते दुसऱ्यावाल्या ज्या अर्ध पोर्शन आपण काढून ठेवलं होतं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि 1 ते 2 पिंच फक्त आपल्याला हिरवा कलर घालायचा आहे, जास्त नाही घालायचा आहे. जर का तुम्हाला कलर नाही घालायचा असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता किंवा मग तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही इथे केसरवालं दूध वापरू शकता. तर बघा, आता मी दूध हिरवा कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता याला आपण बाजूला ठेवून देऊयात आणि जे बाकीचं उरलेलं दुसरा पोर्शन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला कलर घालायचा आहे. तर हिरव्याला पोर्शनमध्ये ना मी थोडंसं अर्धा चमचा इलायची पावडर घातली, म्हणजे याने खुशबू मस्त येते मिठाईची आणि कोणत्याही गोडीच्या पदार्थात थोडीशी इलायची पावडर असायलाच हवी. तर त्यामुळे ती मी थोडीशी घातलेली आहे. मिश्रण मिक्स केलं आहे. आता बघा, हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता जे मोठंवालं पोर्शन आपण ठेवलं होतं तर त्यामध्ये थोडासा मी येलोवाला फूड कलर घालत आहे. हा सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायचं असेल
तर तुम्ही केसरवाला दूध इथे वापरू शकता, काहीच हरकत नाही. कलरने फक्त दिसायला सुंदर दिसतं, बाकी चव वगैरे काही वाढत नाही. तर यामध्ये मी 1 पिंच पिवळा कलर इथे घातलेला आहे आणि हिरवा कलर, हे दोन्ही कलर मी इथे वापरलेले आहेत. आता मी एक बटर पेपर घेतलेला आहे. आता याला थोडंसं आपण ते तुपाने ग्रीस करूयात, म्हणजे काय होईल की हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते चिपकणार नाही. आता यावरती मी सुरुवातीला हे येल्लोवालं मिश्रण काढून घेते आहे बघा. तर सगळं मिश्रण यावरती काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता थोडंसं ओलं आहे, तर जसं जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जाईल. आणि याला बघा चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सुरुवातीला मी असं जमा करून घेते. त्यानंतर बटर पेपरच्या साहाय्याने बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे ना, याला थोडंसं हलकं मळून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, याला लाटायचं आहे. त्याकरता असा शेप घेतलेला आहे मी. आता त्यावरती मी दुसरा बटर पेपर ठेवला आहे आणि याला लाटण्याच्या साहाय्याने आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर लाटण्याच्या साहाय्याने याला जितपत तुम्ही लाटू शकता तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लाटलं ना, म्हणजे काय होतं, इथे हे चिपकत नाही, सहजासहजी लाटून होतं. तर बघा लाटून आपलं झालेलं आहे. आणि आता याला आपण साईडला करून घेऊयात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे ना, जे आपण दुसरंवालं मिश्रण ठेवलं होतं, तर ते आपल्याला काय करायचं आहे, बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे. जे आपण हिरव्या रंगाचं बनवलेलं होतं, तर ते सुद्धा मी अशाच प्रकारे बटर पेपरवर काढून घेते. आणि याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, बटर पेपरच्या साहाय्याने मळायचं आहे, म्हणजे अजिबात हाताला चिपकणार नाही. आणि याचा शेप बनवायला पण तुम्हाला सोपं जाईल. तर बघा बटर पेपरवरती मी याला काढून घेतलं आहे. आता बटर पेपरच्या साहाय्याने यालासुद्धा काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी याला रोल करून घेते, जसं मी दाखवते आहे. म्हणजे काय होतं, हे मग करायला सोपं जातं आणि अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही. तरी बघा मस्त असं याला रोल करत जायचं आहे. तर बघा त्याला मी रोल करून घेतलेला आहे. आता हा रोल आपण काय करायचं, येलोवालं जे आपण लाटून घेतलं होतं ना, त्यावरती ठेवून द्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि याला काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला रोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा. म्हणजे काय होतं, आपलं हे 2 कलरची मिठाई तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे मी दाखवते ना, तसं रोल करत जायचं आहे याला. तर बटर पेपरच्या जागेवर तुम्ही सिल्वर फॉईल पण वापरू शकता. तर बघा अशा त्याच्या जे कॉर्नर आहे, तर त्याला मी असं फोल्ड करून घेते. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण कट करू ना, तर शेप याचा व्यवस्थित येईल. आणि अशाच प्रकारे काय करायचं, याला पूर्णपणे रोल करत जायचं आहे. थोडंसं प्रेस करून करायचं आहे, म्हणजे यामध्ये जास्त गॅप राहणार नाही. हे बघा थोडं थोडं असं करून रोल करत जायचं आहे आणि हाताने प्रेस करत जायचं आहे, म्हणजे सगळीकडून ना एकदम इक्वल असा शेप बनेल. तर बघा अशा प्रकारे मी याला रोल करून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने याला शेप देते आहे. तर तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही याला बनवू शकता. आता याला फोल्ड करून आपण काय करायचं आहे, ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी. तर बघा अशा प्रकारे मी दाखवते, अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं आपण ट्रायंगल बनवतो ना, तसं बनवायचं. म्हणजे ट्रायंगलच्या शेपमध्ये याला काय करायचं आहे, बनवायचं आहे आपल्याला. म्हणूनसाठी मासवडी आपण जसं बनवतो की नाही, त्या प्रकारे याला शेप द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण बटर पेपरमध्ये याला रॅप करायचं आहे, कवर करून घ्यायचं आहे आणि याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. कम से कम 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे, जोपर्यंत काय आहे ना, हे व्यवस्थित सेट होऊन जाईल. कारण हे सेट झालं की तुम्ही मग याला एकदम आरामात कट करू शकता, अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा आता याला मी ना फ्रीजमध्ये ठेवून देते आहे. तर आता याला मी फ्रीजमध्ये 1 तास ठेवलं होतं. तर 1 तासाच्या नंतर बघूयात आपण कशाप्रकारे आपली मिठाई सेट झालेली आहे. तर बघा एकदम दिसायला तर मस्तच दिसते आहे. तर आता याला पूर्णपणे काढून घेऊयात आणि परफेक्ट अशी बघा सेट झालेली आहे. फ्रीझरमध्ये नाही, मी फ्रीजमध्ये याला ठेवलं होतं. तर बघा मस्त अशी ही सेट झालेली आहे. आता याला आपण कट करून घेऊया. तर तुम्हाला जेवढे अ, छोटे किंवा मोठे क्यूब करायचे आहेत, पीस करायचे आहेत, तेवढे तुम्ही कापू शकता. तर बघा अशा प्रकारे मी याला सुरीच्या सहाय्याने कट करून घेते आहे. आणि बघा एकदम परफेक्ट असे हे कट होत आहे आणि किती मस्त निघत आहे. एकदम परफेक्ट शेप याचे कट होतात. तर अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला जर का यामध्ये आणि कोणती शेप बनवायचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा अशा प्रकारे मस्त ट्रायंगल याची तयार झालेली आहेत बघा, एकदम परफेक्ट अशी झालेली आहेत. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सगळी मिठाई कापून घ्यायची आहे सुरीच्या साहाय्याने. आणि बघा एकदम चविष्ट, चवदार आणि भेसळमुक्त अशी ही मिठाई आपण घरच्या घरी काहीच वेळेत तयार केलेली आहे. ती अगदी 2 ते 3 साहित्यामधून
आणि आपण याला फक्त दुधाच्या पावडरचा वापर केलेला आहे, तरीसुद्धा बघा ही दिसायला किती मस्त दिसते आणि चवीला तितकीच मस्त आहे. तर तुम्हीसुद्धा अगदी कमी वेळात ही अशी मिठाई तयार करू शकता. आणि बघा आता मी याला प्लेटवरती काढून घेते आहे. किती परफेक्ट अशी दिसत आहे. शेपसुद्धा याचे मस्त असे आलेले आहेत. तर बघा एकदम चवदार चविष्ट अशी ही घरच्या घरीच आपली मिठाई तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बघा मी तुम्हाला ना एक तुकडा तोडून दाखवते कशाप्रकारे झालेला आहे. एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आणि एकदम मार्केटसारखी ही तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय.